माझ्यामध्ये इतके किडे भरलेत ना. आय एम सो प्राऊड ऑफ माय किडे. मी काय केलं असेल, ओके, जगातलं सगळ्यात महागाचं सगळ्यात भारी ज्याला अवॉर्ड मिळालेला आहे असं विटॅमिन सी सिरम कोणतं? स्किनस्युटिकल्स नावाची कंपनी आहे आणि तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला कळेल की साधारण फक्त 19,000 रुपयाला एवढ्या बाटलीमध्ये ते सिरम मिळतं, विटॅमिन सी सिरम. आणि ते जर आपल्याला आणायचं असेल कस्टम ड्युटी वगैरे तर काहीतरी 21,000 रुपयांमध्ये ते मिळतं. तर मला झालं की हे बघा, 21,000 रुपये एका सिरमच्या बाटलीसाठी आपण देत नसतोय आयुष्यात. ओके, मग माझ्यामध्ये काय किडेत, मी काय केलं असेल, त्या सिरमचा फॉर्म्युला जॉट डाऊन केला की काय त्याच्यामध्ये, का लोक एवढे पैसे भरतात त्याला, एक सेकंद. आणि मग मला कळलं त्याचा फॉर्म्युला असा आहे, प्युअर विटॅमिन सी सिरम. ओके, असल्यामुळे प्युअर विटॅमिन सी आहे त्याच्यामध्ये. फेल्युरिक ऍसिड आहे जे परत एकदा अँटीऑक्सिडंट आहे, अँटी एजिंगसाठी काम करतं आणि युव्ही रेस पासून वाचवतं, मेलॅनिन प्रोडक्शन कंट्रोल करतं वगैरे वगैरे. आणि तिसरं म्हणजे विटॅमिन ई जे भयंकर हायड्रेटिंग आहे आणि या 2 इंग्रेडियंट्सला ते स्टेबल करायला काम करतं. कारण फक्त विटॅमिन सी घेऊन उपयोग नाही, जर ते स्टेबल नाही झालं तर ते आपल्या चेहऱ्यावरती येईपर्यंत ते ऍक्च्युली कामच करत नाही. ओके, आणि मग तो वाचल्यानंतर मला झालं की या फॉर्म्युलाच्या जवळ जाणार काहीतरी असेल, कोणावरती तरी केस चालू असेल, कुणीतरी तो फॉर्म्युला ढापला असेल. स्किनस्युटिकल्सचा फॉर्म्युला थोडेसे बदल करून जे विटॅमिन सी सिरम आहे, हे जे सिरम आहे ते हे सिरम आहे ते इतकं आवडलंय की ते एवढंच राहिलंय. आता वापरल्यानंतर बडबड करते मी तुमच्यासमोर. सेम फॉर्म्युला आहे, हे बघा बघा, वाचा वाचा वाचा. प्युअर विटॅमिन सी, फेल्युरिक ऍसिड आणि व्हायटमिन ई. ओके, इतकं आवडलं की त्याच्यावरती 2 आणले अजून. त्यामुळे माझं आत्ताचं सध्याचं फेवरेट विटॅमिन सी सिरम झाले. अजिबात स्पॉन्सर्ड वगैरे व्हिडिओ नाही, आणि स्पॉन्सर्ड जरी असला तरी प्रॉडक्ट आवडल्याशिवाय मी एवढी बडबडच करत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आणि हे तेवढंच इफेक्टिव्ह. ऑफकोर्स ते जे स्किनस्युटिकल्स जे आहे तर त्याच्यामध्ये 15% विटॅमिन सी आहे प्युअरेस्ट फॉर्ममध्ये, याच्यामध्ये 10% आहे. त्याच्यामुळे ते खूपच इंटेन्स, खूपच पोटंट असणार आहे आणि म्हणूनच ते इतकं महाग आहे. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स त्या फॉर्म्युलाचे ते लोक पेटंट पण लॉक करून ठेवतात वगैरे वगैरे. पण त्याच्या जवळपास जाणारा बेस्ट जो फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते हे आहे. प्लीज विकत घ्या, माझं ऐका, विकत घ्या. आता थंडीच्या काळामध्ये जेव्हा ऍक्टिव्ह सिरम्स आपण कोणतेही वापरत असतो तेव्हा मॉइश्चरायझर, हायड्रेशननं प्रोटेक्ट करा. आणि SPF तर कंपल्सरी आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ YT शॉर्टमध्ये जर पाहत असाल तर इथे ॲफिलिएट शब्द असतो त्याला मी लावते.